आषाढ सांगतेकडे निघाला असताना आता त्र्यंबोली यात्रेचा उत्साह टिपेला पोचला आहे। शहराच्या पेटापेटांतून आता यात्रांना उधाण आले असून टेमलाईच्या नावानं चांगलं हा गजर घुमू लागला आहे। पीठभाग आणि पोलीस व्हॅनच्या तालावर आज पोलीस आणि कुटुंबियांनीही त्र्यंबोली देवीला पाणी वाहिले। सालाबाद प्रमाण आता 2026 ला आपली आता त्र्यंबोलीची यात्रा चालू झाली आहे। 100 पूर्वीचा इतिहास आहे आपला। राजाराव रेजिमेंट असून त्यापासूनची आता प्रथा आहे। मंदिरात आपल्या इथे पोलीस लाईनी 4 मंदिर आहेत। मेन 16/1 ला हनुमान मंदिराच्या मागे देवीची जिथं आहे, जिथं पालखी बसते आहे। गुरव समाजातले सगळे येऊन देवीचा टाक, जे काय मानपान अभिषेक विधी सर्व पोलीस कल्याणासाठी किंवा जे काही फॅमिली त्यांच्या बाकीच्या गोष्टी जे काही त्यांच्या कल्याणाचे सर्व कल्याणाचे रक्षक देवता म्हणून आपण तिची सगळ्यांची आतापर्यंत 100 वर्षापूर्वीची ही प्रथा परंपरागत चालू केलेली आहे। ती आपण आता सुरुवात करत आहे। पोलीस लाईनीमध्ये हनुमान मंदिराच्या मागे 16/1 या रूममध्ये देवीची स्थापना होते। आदल्या दिवशी देवी येते, तिचा अभिषेक घातला जातो। त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो। 5 मुली असतात, त्यांच्या डोक्यावर जे कळस सालामातपणे पीठभागच्या तालावर ही पालखी आपली 5 मंदिरला फिरून ड्रिचेलला येते। आमचे वरिष्ठ अधिकारी जे असतील ते त्यांचा मानपान करून किंवा लाईनी जी ज्या कुटुंब राहिलेले ते वटी साडी चोळीचा मानपान करून मग परत आपण पोलीस लाईनीच्या मधून परत पालखी मंदिरात आपण येऊन तिथं परत देवीच्या भेटीला जाऊन हे करतो। ही अशी सालामत प्रमाण चालू केलेलं आहे। रक्षक देवता म्हणून आपण तिथं करत आहे। कोल्हापूर क्षेत्राचा अंबाबाई आदिशक्ती आदिमाया तिने तिला अधिकार दिलेले आहेत की जी 33 कोटी देवासनी वाचलेली दिवी आहे ती रक्षक देवता म्हणून। त्याचा मान आम्हाला मिळणं पोलीस खात्याला आणि आर्मीला हे आमच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे। पण आम्ही सालाबाद प्रमाण करते, याही वर्षी तसंच केलेलं आहे। धन्यवाद। विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी आणि पाणीपूजन झाले। त्यानंतर पालखी पोलीस मुख्यालय वसाहतीतून त्र्यंबोली टेकडीकडे रवाना झाली। विलास पांडुरंग पाटील, माझा जन्म पोलीस हेडक्वार्टरमध्ये झाला आहे। माझे वडील भाऊ वगैरे पोलीस भावणे हे जत्रा आहे हे संस्थान काळापासून चालू झालेलं आहे। मी 9 वर्षाच्या पासून आत्तापर्यंत मी ह्या पालखीला हजर असतो, खांदा देत असतो आणि परंपरा चाललेली ही यात्रा आहे। आणि जेवढे रिटायर झालेले आहेत ते खास या टेमलाईच्या पालखीला हजर असतात। नेहमी थकलेल्या आणि गुन्हेगारी विश्वात गुरफटलेल्या विषयांतून थोडेसे बाहेर पडून पोलिसांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी यात्रेच्या निमित्ताने आनंद सोहळा साजरा केला। या आमच्या लाईन बाजार मधली त्र्यंबोली यात्रा ही आगळी वेगळी म्हणावी लागेल, कारण शहरी भाग असताना देखील ग्रामीणचा टच दिसतो। इथं शहरामध्ये ज्या त्र्यंबोलीची यात्रा होतात त्या गल्ली बोळातनं गल्ली वाईज होत असतात, परंतु लाईन बाजार या पूर्ण वसाहतीची एकत्रित ग्रामदेवत हनुमान मंदिरामध्ये होणारी ही यात्रा ही वेगळी म्हणावी लागेल। कारण टेमलाईची टेकडीचं जे देऊळ आहे त्याचं हे माहेर म्हटलं जातंय आणि हे माहेर साजरं करत असताना, ही यात्रा साजरी करत असताना याचा बाज बघितला तुम्ही तर रात्रीपासून तुम्हाला प्रसाद करण्यासाठी सर्व महिला एकत्र येतात। सर्व पोळ्या म्हणा, वडी म्हणा किंवा आंबील घोगऱ्याचा प्रसाद हा सर्व इथं रात्रभर जागून लोक करत असतात आणि त्यासाठी सर्व गावातील महिला पुरुष सर्व तरुण वर्ग हे सर्व इथं राबताना तुम्हाला दिसतील। ही जत्रा साजरी करत असताना खरोखरच या लाईन बाजारचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। चरक शिंपडणं जे म्हणतोय आम्ही, तर ही गावाचं सुरक्षता देवीनं करावी यासाठी आम्ही संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून हे चरक शिंपडलं जातं। या चरकमध्ये शिंपडत असताना त्यात आंबील आहे, घोगऱ्या आहेत आणि भाताचा नैवेद्य आहे। लिंबू वगैरे संपूर्ण या सगळ्या भागाला सगळ्या कोपऱ्यावर तिथं लिंबू कट करून दिले जातात। सकाळी 7:30च्या सुमारास पोलीस वसाहतीतील त्र्यंबोली देवीच्या मंदिरासमोर पीठभागचा आवाज घुमू लागला। बघता बघता पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबीय एकवटले आणि पालखी पूजनानंतर यात्रेला प्रारंभ झाला। प्रत्येकाच्या भाळी लावलेला गुलाल आणि एकूणच सळसळत्या उत्साहात हा सोहळा सजला। दरम्यान येथील पोलीस दलात त्र्यंबोली देवी ही शौर्याचे प्रतीक मानली जाते आणि त्या श्रद्धेतून पूर्वापार चालत आलेली ही परंपरा बदलत्या काळातही जपली गेली आहे।